संवाद वेध मनाचा। स्वागत सर्व सन्मानित भगिनींचं होतोय। 2 मिनिटांमध्ये मुख्य कार्यक्रमाला शुभारंभ होईल। आदरणीय शटस्थल ब्रह्मे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं आगमन या सभागृहाच्या बाहेर झालेले आहेत। 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल। कृपया सर्वांना विनंती आहे आपण सभागृहात येऊन बसणे। सर्वांना विनंती की आपण पहिल्या रांगेत येऊन बसण्याची विनंती। सिद्धेश्वर महाराजांची यात्रा पण सुरू आहे आणि जय सिद्धेश्वर स्वामीजी हाजी अकबर मुजावर सर आपल्या विनंती आपण व्यासपीठावर यावं। पुरस्कार मिळतीला विनंती आपण समोर येऊन बसण्याची विनंती। राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन संपन्न होतोय। गौडगाव मठाचे मठाधिपती शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतोय। कार्यक्रमाचे अध्यक्ष नियोजित अध्यक्ष दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार लेडी सिंगम आदरणीय शिल्पाते ठोकडे मॅडम हेही पूजन करतायत। जय हिंद परिवाराचे दत्तात्रय कवडीकर सर यांचंही आगमन झालेले आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत। मागा आहे एकदा जोरदार टाळी। प्रतिमा पूजन आत्ताच संपन्न झालेले आहेत। मी आप्पाजींना प्रार्थना करतो आपण आसन ग्रहण करावं। आदरणीय डॉक्टर नसीम पठाण मॅडम आदरणीय शिल्पाता ठोकडे मॅडम प्रास्ताविक करावं। आदरणीय जमगे सर। आज जिजाऊ जयंती या निमित्त सावित्रीबाई फुले शिक्षण व बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीनं जिजाऊ गावातल्या आजूबाजूच्या लोकांना मिळवून दिलेला आहे। एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून आपले मार्गदर्शक काशीनाथ भतकुंडगी सरांनी सांगितलं की आपण एक आज जिजाऊ जयंतीनिमित्त पुरस्कार देऊ। त्यानिमित्तानं हा पुरस्कार आम्ही आयोजित केलेला आहे। त्याप्रमाणे आज आम्ही 7 सोलापूर जिल्ह्यातील नारींना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत आणि असंच आमचं कार्य पुढे चालू राहील। जय हिंद जय महाराष्ट्र। मान करणं सत्कार करणं आम्ही आमची परंपरा आणि संस्कृती समजतोय। ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं या ठिकाणी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं बुके शाल जमगे सरांची पिताश्री आहेत। कोण बरे बुके काय इकडे सौ जमगी काकूंना विनंती आपण हेच शहाजी हेच जिजामाता आमच्यासाठी
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष लेडी सिंगम म्हणून ज्यांची ख्याती आहे आदरणीय शिल्पाताई ठोकळे मॅडम यांचा सत्कार मी प्रकाश परिसरावर विनंती करतो की मॅडमचा आपण सत्कार करावा. शाल बुके आणि श्रीफळ देऊन अतिथींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. लेडी सिंगम शिल्पाताई ठोकळे यांचा सत्कार या ठिकाणी प्रकाश हिप्परगी सर यांना विनंती आपण सत्कार करावा. टाळ्या कंजूशी करू नका, जरा जोरदार. युवक दिन पण आहे, विसरू नका. हे युवक दिनाच्या निमित्तानं आपण हा सत्कार संपन्न करतोय, ही लक्षात ठेवा. यानंतर प्राचार्य डॉक्टर नसीम पठाण मॅडम यांचा सत्कार ठिकाण शाल बुके आणि श्रीफळ देऊन संपन्न होतोय. आदरणीय चिदानंद कुंभारजी हे सत्कार करतायत. एकदा जोरदार टाळ्या, कंजूशी करू नका जरा. यानंतर एक दोन विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होईल बुके देऊन. गुन्हेजन पुरस्कार नुकताच मुंबईमध्ये ज्यांना मिळाला, हाजी अकबर मुजावर जे पानमंगळूरचे माझे सरपंच आहेत, त्यांचा सत्कार अप्पाजींना प्रार्थना की आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. बुके आणि श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. आशीर्वाद घेण्याची विनंती. मुजावर सर, नुकतंच मुंबईमध्ये एक मोठा पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विशेष सत्कार आपण गुन्हेजन पुरस्कार राज्यस्तरीय मिळालेले आहेत. बुके आणि श्रीफळ देऊन त्यांचा आपण सत्कार संपन्न करतोय. अप्पाजींना प्रार्थना की आपण हा सत्कार करावा. त्याचबरोबर नूतन सरपंच चिदानंदजी कुंभार यांनाही आशीर्वाद आप्पांनी द्यावे अशी विनंती, कारण तिकडून पद इकडे आलेले आहेत, त्यामुळं त्यांना पुढील 2.5 वर्षांसाठी शुभेच्छा या निमित्तानं आपण द्यावा आप्पांना प्रार्थना. उपसरपंच उदयजी नानजकर साहेबांचा सत्कार आदरणीय तहसीलदार ठोकळे मॅडम विनंती की आपण त्यांचा सत्कार करावे. उदय नानजकर. पंतप्रधान उपपंतप्रधान दोघांचे सन्मान होणं गरजेचं आहे. नूतन आहे ते म्हणून आपण जाहीरपणे सत्कार करतोय. निरूपणकार BA मुल्ला सर उपस्थित आहेत. बुके देऊन त्यांचे सत्कार मी आदरणीय डॉक्टर पठाण मॅडम विनंती करतो. निरूपणकार BA मुल्ला साहेब आवर्जून उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा देत आहेत. BA मुल्ला सर यांचे सत्कार या निमित्तानं उचित ठरेल. BA मुल्ला सर. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अरविंद जोशी सर उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार मी हाजी मुजवार सरांना विनंती करतो की आपण त्यांचे सत्कार बुकेदन करावं. बाकी सर्वांचे मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय. आदरणीय शौकतजी आहेत, आदरणीय आप्पा पाटोळे आहेत, आदरणीय भोसले सर आहेत, सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आता मुख्य पुरस्कारांकडे आपण वळूयात. आमचे आप्पाजी म्हणतात की वेळ झालेले आहेत. या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात आपण विद्येनं करूयात. मी आप्पाजींना प्रार्थना करतो. खरं तर सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मंडळी काम करतात. आमच्या पुढे प्रश्न होता आमच्या निवड समिती पुढे की नेमकं कोणाची निवड करावी, आणि हे सगळं करताना आपण काही क्रायटेरिया ठरला होता. त्यातील एक 5-6 कॅटेगरी मधून आपण हे पुरस्कार निवडलेले आहोत. त्यातून पहिला पुरस्कार उद्योगापासून सुरू करूयात. कोण म्हणतं की महिला उद्योग करत नाहीयेत? मनामध्ये जिद्द असेल तर आकाशालाही गवसणी घालण्याचं ताकद या आमच्या भगिनीमध्ये आहेत. म्हणून तर जिद्द कन्स्ट्रक्शन पुणे या नावाने महाराष्ट्रातील देशातील पहिली रजिस्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या नावाने आहेत आदरणीय विद्याताई लोलगे मॅडम यांना बहुमान रोप देऊन गौरव करतो. तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या आम्हाला प्रोत्साहित करेल. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, बुके, स्वामी विवेकानंदांचा ग्रंथ आणि सन्मानपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहेत. सोबत तुळशीचं एक रोप आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल मॅडमच्या पुढील भावी कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा. सतीश महिला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. सावित्रीच्या लेकींचं माहेर असो, मामांचं गाव असो, महिलांसाठी आत्मसन्मानाची रॅली असो, अनेक उपक्रम ज्या राबवतात. कुमारी फिरदोस्ताई पटेल, नगरसेविका
यांचं सामाजिक क्षेत्रातील गौरव पूज्य स्वामीजींना प्रार्थना की आपण फिरदौसताईंचा सन्मान करावा. सावित्रीच्या लेकींचा सन्मान, जिजाऊंच्या लेकींचा सन्मान सावित्रीबाई फुले शिक्षण व उद्देशित संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. टाळ्यांसाठी कंजूसी करू नका युवकांच्या, स्वामी विवेकानंदांच्या मित्रांनो. पूज्य स्वामीजी सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, एक तुळशीचं रोप, स्वामी विवेकानंदांचा ग्रंथ, श्रीफळ असे सन्मानाचं स्वरूप आहे. आणि आपल्या टाळ्याही जोरदार ताईंच्या भावी वाटचालीला, ताई लवकरच त्यांचं स्वप्न सामाजिक क्षेत्रातील आमदारकीपर्यंत पोहोचो यासाठी खूप खूप शुभेच्छा. शौकत भाई त्यांचे मार्गदर्शक आहेत, खूप खूप शुभेच्छा. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये लेखन असो, शिकवणे असो, मुलांना घडवण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षण असो, ज्यांनी डॉक्टरेट पदवी मिळाली सौ डॉक्टर वासंती पांढरे मॅडम, मातोश्री गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील आमच्या सहकारी शिक्षक भगिनी आदरणीय वासंती पांढरे मॅडम, ज्यांचं नुकतंच मराठी अध्यापन शास्त्र हे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीबद्दल हा यंदाचा राजमाता जिजाऊ सावित्रीचे लेखी सन्मान 2014 पूज्य स्वामीजींना प्रार्थना की त्यांना प्रदान करावा. जोरदार टाळी, त्यांचं स्टाफही आलेले आहेत, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आदरणीय डॉक्टर वासंती पांढरे यांचा सन्मान या निमित्तानं संपन्न होतोय. यानंतर ग्रामीण भागातील श्री भगवती गौरी माता माध्यमिक महाविद्यालय येथे आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना आप्पाजींना अवश्य सांगावंच वाटेल की दरवर्षी 2 पेमेंट आपला 12 महिन्यातील 2 पेमेंट आपल्या मुलांवरती खर्च करणाऱ्या आणि खरं तर जोडीनं त्या शाळेमध्ये विशेष म्हणजे मुलांसाठी पाण्याची हौद उपलब्ध आजच्या घडीला करून देणाऱ्या या दंपत्यांपैकी सौभाग्यवती सुनीता कलशेट्टी यांना यंदाचा शिक्षण क्षेत्रातील माध्यमिक विभागातून पुरस्कार आपण देतोय. त्यांचे मिस्टर आलेले आहेत, त्यांना विनंती आपण गौतम 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 हा जोडीनं या विनंती. आणि त्यांच्या चिरंजीवीचा आज वाढदिवस पण आहे, तिलाही विनंती पुढे या. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल ग्रामीण भागामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक काम दोघं करतात, विशेष म्हणजे दोघंही शिक्षक आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील माध्यमिक विभागाबद्दल हा सन्मान आप्पाजींना प्रार्थना की त्यांच्या या योगदानाबद्दल आपण हा सन्मान द्यावा. धन्यवाद. यानंतर 2 पुरस्कार सत्कार घ्यावं. मॅडम बंदोबस्तासाठी आहेत, म्हणजे पुरस्कार दिला कामात सुद्धा आहेत ते, त्यामुळे जोरदार टाळी आमच्या डीसीपी स्मृता पाटील मॅडम साठी, कामात व्यस्त आहेत. मग पण त्याचे प्रतिनिधी आलेले आहेत, ते स्वीकारतील. मी आप्पाजींना प्रार्थना करतो डीसीपी स्मृता पाटील मॅडम प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचं योगदानाबद्दल हा पुरस्कार आपण देतो. मागील 4 वर्ष सोलापूरमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मॅडम झटतायत. त्यांचे प्रतिनिधी पोलीस प्रशासनातील आलेले आहेत, त्यांना आपण हा पुरस्कार प्राथमिक स्वरूपामध्ये देतोय. प्रशासकीय क्षेत्रामधील पुरस्कार स्मृता पाटील यांचे सहकारी या ठिकाणी घेत आहेत. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, तुळशीचं रोप, श्रीफळ आणि सन्मान पत्र आपण देतोय. टाळ्यांसाठी कंजूसी करू नका, जरा जोरदार टाळ्या. यानंतर सभापती इंदुमती अलगोंडा पाटील यांचे चिरंजीव आले रोहन पाटील, रोहन पाटील जे आलेले आहेत. मॅडमना कामानिमित्त काही इथं आले नाहीत, तब्येतीला थोडस, कारण काम जास्त करायचं दक्षिणमध्ये म्हणून थोडस मॅडम त्यांचे चिरंजीव आलेले आहेत, म्हणजे जिजाऊ मात्यांचे सुपुत्र आलेले आहेत, काय काळजी नाही. जोरदार टाळी इंदुमती अलगोंडा पाटील यांचे चिरंजीव रोहन पाटील. रोहनला शुभेच्छा शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि विशेष शुभेच्छा त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळतोय. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती आदरणीय इंदुमती अलगोंडा पाटील राजकीय क्षेत्रातील, हा ग्रुप फोटो घेतो. यानंतर पत्रकार, आम्ही ज्यांना पुरस्कार दिलो ते इतके कामात बिझी आहेत, त्यांच्या मातोश्री आलेले आहेत. विनंती आदरणीय पूज्य स्वामीजींना प्रार्थना की आदरणीय तडवळकर काकूंना हा पुरस्कार द्यावा. मातोश्रींना पुत्र व्हावा असा गुंडा आपण ऐकलोय, पुत्री व्हावी अशी गुंडी ज्यांनी मिळवली तिन्ही लोकी झेंडा. जोरदार टाळ्या आमच्या अश्विनीताईंसाठी. त्यांच्या मातोश्री त्या स्वतः शिक्षिका आहेत आणि आपल्या मुलींना नाट्य, पत्रकारिता, संगीत, साहित्य सर्व क्षेत्रातील त्यांना ज्ञान त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या पत्रकारितातील वाटचालीबद्दल आपण यंदाचा हा पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार त्यांना देतोय. एक ग्रुप फोटोसाठी सर्वांनी पुढे येण्यासाठी सर्व पुरस्कार विजेत्या भगिनींसाठी आपण देऊयात. सौभाग्यवती इंदुमती अलगोंडा पाटील, विद्याताई लोलगे, फिरदौसताई पटेल, डॉक्टर वासंती पांढरे, सुनीता
खलशेट्टी अश्विनी तडवळकर, स्मार्तना पाटील मॅडम यंदाचे हे पुरस्कार मूर्ती एक मिनिट ते जिजाऊ आणि सावित्रीच्या दोन रूपात आलेल्या त्यांना विनंती आपण यावं. त्यामधली एक माझी आहे म्हणून माझा स्वार्थ आहे. एक संगीता इकडे या. संगीता इकडे या. संगीता यंदाचा हा पहिला पुरस्कार आपण संपन्न करतो मोठ्या थाटामाटामध्ये. धन्यवाद. आप्पाजींना प्रार्थना की आपण आसन ग्रहण करावं. प्रार्थना. सर्व अतिथींना विनंती आपण बसून घेण्याची नम्र विनंती.